तुझ्या नजरेच्या टिंगणारा तुझ्या नजरेत वनवा पेटला टिंगीरा वनवा पेटला तुझ्या नजरेच्या टिंगणारा तुझ्या नजरेत वनवा पेटला टिंगीरा वनवा पेटला। आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केला आहे। जर कोणाकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा मटेरियल द्यायला सुरुवात केलेली आहे। जर कोणी अजून जॉइन आपला नसेल टेलिग्राम चॅनल केला तर नक्की जॉइन करा। आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे तो लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर सिंपली ते आता कॅपकट ओपन करून घ्यायचे। इथून कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जो पण तुम्ही हा जो व्हिडिओ आहे जे आपण फोटोचा तुम्ही क्रिएट करणार तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरला तुम्हाला 9.16चा रेशो मिळून जाईल त्यावरती सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो फोटो आहे इथून स्क्रीन बरोबर इथून एकदा परफेक्ट इथून सेट करून घ्यायचा आहे। इथून हा फोटो इथून सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथून बॅक करायचं आहे आणि सिंपली आपल्या इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे पहिल्या जुटीचे अशा प्रकारे आल्यानंतर इथून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिंपली सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर हा जो फोटो आहे आपला त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ह्या ज्या बीट व्हिडिओची जी लेंथ आहे तेवढीच ह्या फोटोची जी लेंथ आहे त्याशिवाय इथून न्यायची आहे। नेल्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते त्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन मिळून जाईल। हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इथून क्लिक केल्यानंतर इथून तुमचं जे सॉन्ग आहे इथून वेगळं होऊन जाईल। हे सॉन्ग वेगळं झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे। पुन्हा आपल्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे थोडं समजून घ्यायचं ह्या व्हिडिओचे जे बीट आहेत त्या कशा आहेत त्या। तर आपल्या इथे तुम्ही बघू शकाल की हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 अशा बदलत जातील। तुमच्या इथे जे आहेत त्या 17 पर्यंत बीट आहेत। तर आपल्याला आता काय करायचं ह्या ज्या बीट जिथे जिथे चेंज होतात तिथे आपल्या हा जो फोटो इथून कट करायचा आहे। कट कसं करायचं आहे जर सिंपली हा जो फोटो आहे आपण ॲड केला पहिला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की आपली जी बीट आहे ते थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून चेंज होते। तर सिंपली तो जो फोटो इथून स्पीड करायचा आहे म्हणजे इथे पहिला ऑप्शन तुम्हाला इथे स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची जी बीट आहे आता पुन्हा तुम्हाला कुठे चेंज होते बघायचं अशा प्रकारे। तर त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करायचं। पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा जो फोटो आहे तो आपल्याला आहे ना शेवटच्या बीटपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून आपले एक PNG ॲड करायचं आहे। तर PNG सिंपली पहिल्या जुटीचे अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिले हे जे PNG आहे ते इमोजी PNG सिंपली तुम्हाला इथून ॲड करायचं आहे। हे PNG ॲड केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आहे जेवढा आपला हा फोटो आहे तेवढीच न्यायची। नेल्यानंतर आता सिंपली इथून बॅक करायचं आहे। तर मी काय करतो इथून आहे ना जे आपले फोटो राहिले बीट नावसह इथून कट करायचे तिथे पटकन कट करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते सर्व बीट नावसर इथून कट करून घ्यायचे। तुम्हाला पण अशा फोटो जे आहेत ते कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो दुसरा फोटो आहे तिथे द्यायचा आहे जे तो आपण स्प्लिट केला हा जो दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती आता क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला खाली 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे इथून जे मी इफेक्ट सांगत आहे तसेच तुम्हाला तुमच्या फोटोला इफेक्ट ते ॲड करून घ्यायचे। वरती तुम्हाला नाव सुद्धा मिळून जातील कोणता इफेक्ट आहे फक्त इथे बघायचा आहे आणि तो सिंपली त्या फोटोला इथून सिलेक्ट करायचा आहे। तर जसं मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण लगेच सिलेक्ट करून घ्या जेणेकरून कोणता फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर आपला हा जो दुसरा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिंपली काय करायचं आहे 3D कार्ड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचा फोटो आहे ते द्यायचं आहे आणि इथून तुम्हाला सिंपली इथं स्क्रोल करायचं आहे टाईमलाईनला। त्याच्यानंतर सिंपली तुमच्या फोटोचा दुसरा जो फोटो आहे त्याच्या पुढचा फोटो आहे ते येऊन जाईल ऑटोमॅटिक। तर आपल्याला आता काय करायचं आहे त्याच्या पुढच्या फोटोला आल्यानंतर ह्या फोटोला आपल्याला ना 3D कार्ड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आता स्लिप अँड स्लाइड हा जो इफेक्ट आहे 1चा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे। त्या फोटोला आपल्याला इथे ना तुम्ही बघू शकाल की स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचं जे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे
तिथे यायचं त्या फोटोत आपल्या प्लांडोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो बसायचा आहे. त्या फोटोत आपल्या प्लांडोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो बसायचा आहे. त्या फोटोत आपल्या प्लांडोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो स्क्रोल करून त्या फोटोत आपल्या प्लांडोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. ही इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो पुन्हा यायचा आहे. आल्यानंतर त्याच्या पुढच्या जो फोटोला आहे तो आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचा आहे. ह्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचा आहे. आल्यानंतर तुम्हाला ना स्लाइड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो बसायचा आहे. ह्या फोटोला आपल्या वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढचा फोटो बसायचे. इथे आल्यानंतर ह्या फोटोला आपल्या 3D कार्ड 5चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो बसायचा आहे. ह्या फोटोला आपल्याला आहे ना डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा फोटोला इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचा आहे. इथे आपल्याला आता आहे ना सिम्पली इनच्या ऑप्शनमध्ये वरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो बसायचा आहे. ह्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती आपल्याला 0.8 ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपले फोटोला इफेक्ट आहे ते सर्व इथून ॲड होऊन जातील जे आता मी सांगितले ते. त्याच्यानंतर इथून हे जे फोटो आहेत त्याला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांची टेच अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. मी इथे तुम्हाला एक लेअर ॲड करून दाखवतो इफेक्टची. नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल की कोणता इफेक्ट कुठे लावायचा आहे आणि काय टाईमलाईन असेल ते तुम्हाला इथे सांगेल. तर इथून तुम्हाला आहे ना मी 2च ऑप्शनमधून इफेक्ट आहेत ते सांगणार आहे. एक व्हिडिओ इफेक्ट आणि दुसरं बॉडी इफेक्ट. दोन्ही ऑप्शन आहेत त्यांना सेमच प्रोसेस असेल तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना जर कोणता इफेक्ट तुम्हाला नाही मिळाला तर सिम्पली इथून सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता. आणि जो पण ऑप्शन असेल त्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की कोणता इफेक्ट कोणत्या ऑप्शनमध्ये. तर सिम्पली इथून आपल्याला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. हॅलो ब्लरचा पहिला इफेक्ट येते तुम्हाला मिळून जाईल. तर इथे आपण सिलेक्ट करून घेऊया. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर वरती तुम्हाला हे जो बरोबर चिन्हाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकाल की ही जी लेअर अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल. ही लेअर आहे ती तुम्ही दोन्ही बाजूने कमी जास्त करू शकता अशा प्रकारे. तर इथून कमी जास्त केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले हे जे पहिले 4 फोटो आहेत त्यांनाच ह्या जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा जो 4 पहिले फोटो आहे त्यांना इफेक्ट देऊन घेऊया. दिल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड तुम्हाला येते ना 15 ठेवायचे. इंटेन्सिटी संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे मी ते ऑलरेडीच ॲड केलेला तर मी इथून हा जो इफेक्ट आहे इथून डिलीट करतो आहे. तर तुम्हाला इथे समजा म्हणून इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड केलेला. तर आपल्याला आता काय करायचं हा जो पहिला फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली अशा पहिल्यांदा द्यायचे. आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये द्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक हॉरिझॉन्टल ओपनचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो आहे ते तुम्ही बघू शकाल की चौथा फोटोचे तिथे आल्यानंतर हा जो चौथा फोटो आहे तिथे यायचे. त्याच्या थोडं पुढे यायचं अशा वेळेस जसे इथे आपण आलो तशा प्रकारे. इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये. आणि इथून तुम्हाला स्प्लिट फिकर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तिसऱ्या लाईनीला असेल पहिला. तर इथून हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून हा जो इफेक्ट आहे तो थोडाच ठेवायचा आपल्या जसे ते आपण ठेवला आहे तसा चौथ्या फोटोला. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे हे जे 4 फोटो आहेत म्हणजे 5 सेकंदाचे तिथले पुढचे जे हे 4 फोटो आहेत आपल्या त्या 4 फोटोला इथून इफेक्ट द्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकाल की हा जो म्हणजे 5 सेकंदाचा तिथला जो पुढचा फोटो आहे ते तुम्ही बघू शकाल. म्हणजे 4, 5 आणि 6वा जो फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केलेला तिथे अशा आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला व्हाईट फ्लॅश 2चा एक इफेक्ट मिळून जाईल. तिसऱ्या लाईनीला चौथ्या लाईनीला असेल इथे. तर नाही भेटला तर इथून सर्च करू शकता. इथून हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे आपले 6 सेकंदाचे तिथले जे 4 फोटो आहेत जे आपण प्लांडोमा 1 आणि 2 दिलेले आहेत जे 4 फोटो आहेत त्यांना. तर सिम्पली ह्या 4 फोटोला तो हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचं लेअरवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला याच्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये शेवटून 2 नंबरला हा जो ऑप्शन आहे असेल तर आपल्या ह्यामध्ये 3 नंबरला तुम्हाला एक मिरर 3 लेअरचा इफेक्ट मिळून जाईल.
तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, 8 आणि 9 सेकंदाचा तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचा आहे. आल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, हा जो आपण इथे इफेक्ट ॲड केला आहे मिरर 3 लेअरचा, तोच इफेक्ट इथून डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो इफेक्ट आहे थोडे इथे पुश करायचा अशा प्रकारे केल्यानंतर सिम्पली आपल्या 8 9 सेकंद तिथला जो फोटो आहे तिथपर्यंत आणायचं. ही जी लेअर आहे ती आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली आता जो लेअर आणली आपण त्यावरती क्लिक करायचे. जेवढा आपला 8 9 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच आहे जे इफेक्टची लेअर आहे ती न्यायची अशा प्रकारे वाढवायची. थोडी वाढवल्यानंतर आता आपल्याला सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर ना जर तुम्हाला हा जो मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे जर तुमचा इथून परफेक्ट नसेल बसत तर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकलनुसार तुम्ही इथून ॲड करू शकता आणि फिल्टर इथून तुम्हाला आहे ना 0 करून टाकायचा हा जो आहे तो. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथून आपल्या ह्याच फोटोला आहे ना 8 9 सेकंद तिथला फोटो आहे त्यालाच अजून एक इफेक्ट द्यायचा. तर जे तो आपण स्प्लिट केला हा फोटो तिथेच यायचं आहे. आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला येते ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला 4 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल. इन माय हार्टचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. जर नाही मिळाला तर इथून सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 8 9 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच न्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. शेवट खाली तुम्हाला फिल्टरचा ऑप्शन असेल तो संपूर्ण 0 करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला आता आहे ना सिम्पली 12 आणि 14 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला अजून एक इफेक्ट द्यायचा आहे आपल्या बॉडी इफेक्टमधला. तर जे तो आपण 12 सेकंदाचा तिथला जो हा फोटो स्प्लिट केला ते त्याचे आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग स्लाइसमध्ये द्यायचे येते आणि इथून तुम्हाला टेक्नॉलॉजी 3चा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे 12 13 आणि 14 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्यानंतर दोन्ही फोटोला इथून द्यायची. त्याच्यानंतर सिम्पली ना हा जो शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तिथे याचे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येते. आल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिट फिकर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. जेवढा आपला हा 17 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा वेळी एक्सपोर्ट होऊन जाईल.